शिवथर माध्यमिक शाळेची इमारत धोकादायक, स्लॅब कोसळला, खांबांना तडे, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका. रायगडच्या महाड तालुक्यातील शिवथर येथील श्री समर्थ रामदास विद्या मंदिर शिवथर माध्यमिक शाळेच्या इमारतीची अत्यंत धोकादायक अवस्था समोर आली आहे. धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शिक्षक दिवस ढकलत आहेत. अशातच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. शाळेच्या इमारतीतील स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली असून इमारतीच्या अनेक खांबांना मोठमोठे तडे गेल्याचा दावा स्थानिक नागरिक व पालकांकडून करण्यात आलाय. सध्या या शाळेत सुमारे 70 ते 80 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र इमारतीची झालेली दुरवस्था पाहता विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इमारतीची अवस्था आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांच्या माहितीनुसार शाळेच्या छतावरील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला असून इमारतीच्या आधारस्तंभांनाही तडे गेलेत. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने तातडीने इमारतीची तांत्रिक पाहणी करावी अशी मागणी जोर धरते. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे शाळेच्या इमारतीचा संरचनात्मक अहवाल तयार करून विद्यार्थ्यांना पर्यायी सुरक्षित ठिकाणी वर्ग सुरू करण्याची मागणी केली आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिक्षण विभाग आणि संबंधित संस्थेने तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी पालकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, असा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र.